म्हणजे एका व्यक्तीच्या आत्महत्येमुळे हे सगळे नाते एकटे पडतात. सगळ्या नात्याला ऑप्शन असूही असतात. वडिलांना दुसराही मुलगा असू शकतो, बहिणीला भाऊ पण मिळेल, आईला दुसरं, म्हणजे सगळं. पण मुली ज्या असतात ना, मुलींना बाप परत मिळत नाही. तर नाही मिळत, खरंच नाही मिळत. मी आज त्या गोष्टी भोगलेल्या आहे की मला वडिलांसारखं प्रेम अजून पण नाही मिळालं. मी आज 17-18 वर्षापासून मिस करते माझ्या वडिलांना. इव्हन ज्या दिवशी त्यांनी सुसाईड केलं त्या दिवशी सुद्धा मी माझ्या पप्पांच्या आठवणीत मला रडायला येऊ लागलं. मे बी ती निगेटिव्हिटी असेल जी मला टच करत असेल, मला ते जाणवलं नाही, पण मला त्या दिवशी इतकी आठवण येऊन मी पप्पांच्या आठवणीत रडू लागले. आणि त्यांनी असं केलं. मी त्यांना सांगायचे की नाही, आपल्या मुलींसाठी तुम्ही राहा, पण ते नाही राहिले. आणि शेवटी त्यांनी तीच वेळ आणली. आणि आज मी क्षणाक्षणाला तरसते, कारण मला माहिती ही सिच्युएशन मी काही जरी केलं तर हँडल नाही होणार आहे. आता मी त्यांच्यासाठी बाप नाही आणू शकणार आहे. मला त्या प्रॉपर्टीच्या लॉसपेक्षा मी माझ्या नवऱ्याचा लॉस केलाय, माझ्या मुलींचा बाप गमवला, हा लॉस केला, हा लॉस मी आयुष्यात कव्हर करू शकणार नाही. आता मग काय उपयोगाचं आहे ते शेअर मार्केट? काय उपयोगाचं आहे की तुम्ही तुमचा जीव देऊन जर ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करताय तर काहीच नाहीये.